नमस्कार, सर्वांचे सहर्ष स्वागत। इयत्ता पहिली शाळा पूर्व तयारीसाठी आपल्याला पहिले 12 आठवडे म्हणजेच 3 महिने विद्याप्रवेश कार्यक्रम आपल्याला राबवायचा आहे। त्या अंतर्गत आपल्याला महिना पहिला आणि पहिला आठवडा याचं नियोजन या ठिकाणी साप्ताहिक नियोजन देण्यात आलेलं आहे। तर 1 जुलैपासून जर साधारणपणे आपण हा उपक्रम राबवायला सुरुवात केली तर 1 जुलै महिन्याचा पहिला आठवडा आपण अशा पद्धतीने घ्यायचा आहे। सोमवार ते शुक्रवार इथं नियोजन दिलेलं आहे, शनिवारी पालक सभा असणार आहे। तर इथं मी माझ्या स्तरावर मी थोडीशी लवचिकता आणलेली आहे की काही ठिकाणी मी पाठ्यपुस्तकाचा संदर्भ यामध्ये लावत पाठ्यपुस्तक आणि विद्याप्रवेश दोन्ही कार्यक्रम मी एकत्रित समन्वय साधण्याचा प्रयत्न करणार आहे। तर पहिली तासिका ही स्वागत भेटची असेल, त्या अंतर्गत स्वागत गीत, प्रार्थना, हवामान तक्ता आमची दैनंदिनी सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आपल्याला ही पहिली तासिका 30 मिनिटाची घ्यायची आहे। दुसरी तासिका मुक्त खेळाची आहे। तर पहा, पहिली तासिका आणि दुसरी तासिका यामध्ये आपण मोकळिका सुद्धा घेऊ शकतो, म्हणजे हात वर, हात खाली, स्टँड अप, सिट डाऊन अशा छोट्या छोट्या कृती सुद्धा करून घेऊ शकतो। दुसरी तासिका ही मुक्त खेळाची 20 मिनिटाची असेल। यामध्ये विद्याप्रवेशाची जी मार्गदर्शिका आहे त्या पान नंबर 20 ते 22 मध्ये काही मुक्त खेळ दिलेले आहेत। त्या खेळाचे नियोजन तुम्ही करू शकाल किंवा तुम्ही तुमच्या कल्पनेने नाविन्यपूर्ण उपक्रम सुद्धा या मुक्त खेळामध्ये घेऊ शकाल। इथं तुम्ही लवचिकता आणू शकता, ठेवू शकता। त्यानंतर तिसरी तासिका जाणार आहे संख्याज्ञान, परिसर आणि विज्ञान। तर पहा, ही 35 मिनिटाची तासिका आहे। इथं पहिला सोमवारी विविध आवाज ऐकणे, ओळखणे, आठवड्याचे वार ओळखा, सांगा सांगा लवकर सांगा, कोणता रंग हवा सांगा, हे सर्व जे उपक्रम आहेत, कृती आहेत, ते विद्याप्रवेशमध्ये डिटेलमध्ये दिलेले आहेत। ते वाचा आणि त्यानुसार हा कार्यक्रम तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर आहे सांगा सांगा लवकर सांगा, कोणता रंग हवा सांगा, टिपी टिपी टॉप टॉप, रंग ओळखणे, कृतीपत्रिका 1, चला खेळूया, फळे व भाज्यांची ओळख, चला खेळूया, लक्षात ठेवा, ओळखा पाहू हा वास आणि लक्षात ठेवा, असे उपक्रम इथं संख्याज्ञानावर, परिसर आणि विज्ञान या भागावर दिलेले आहेत। तर यामध्ये मी फक्त काय करणार आहे की पाठ्यपुस्तकामध्ये आपले जे भाग 1 मध्ये जे घटक आहेत त्या एखाद दुसरा घटक मी या ठिकाणी ॲड करणार आहे। जे डबल आलेले आहेत, भाज्यांची ओळख असो किंवा सांगा सांगा लवकर रंगांची ओळख असो, इथं मी एखादी तासिका ॲड करणार आहे। तर पहा, लहान मोठा फळे भाज्यांची ओळख करून देत असतानाच तुम्ही लहान मोठा हा घटकसुद्धा इथं घेऊ शकता। त्याच पद्धतीने मागे पुढे आठवड्याचे वार सांगताना असो किंवा चला खेळूयामध्ये असो, मागे पुढे हे 2 घटक आपण या ठिकाणी या पहिल्या आठवड्यामध्ये घेऊ शकतो। ओके। त्यानंतर पहा, पुढची तासिका 35 मिनिटाची असणार आहे। उत्तम आरोग्य, समृद्ध जीवन व कला, सर्जनशीलता आणि सौंदर्य दृष्टीचा विकास। 35 मिनिटाची तासिका अवयवांची ओळख, कागद फाडणे, अवयवांची कामे व गप्पा, कागद फाडणे, अवयवांची कामे व गप्पा, पानाफुलांची सजावट, नेहमीपेक्षा वेगळे, पानाफुलांची सजावट, मित्र ओळख, हत्तीला शेपूट लावणे, ही सोमवार ते शुक्रवार या तासिका देण्यात आलेल्या आहेत। यामध्ये तुम्ही खेळू करू शिकू भाग 1 जो पहिलीचा आहे त्या अंतर्गत जे आरोग्य, गरजाधिष्ठित उपक्रम आणि चित्र हे 3च घटक देण्यात आलेले आहेत। हे 3 घटकसुद्धा तुम्ही इथं वेळेनुसार ॲड करू शकता। त्यानंतर भोजन 30 मिनिटासाठी। तर भोजनाच्या वेळेस भोजनापूर्वी हात धुणे, व्यवस्थित ताटातील अन्न संपवून टाकणे किंवा खाणे, अन्न खाली पडू न देणे, राहिलेले अन्न रस्त्यावर किंवा इतर ठिकाणी उघड्यावर न टाकणे, अशा सवयी तुम्ही भोजनाच्या वेळेस त्यांना लावू शकता। नंतरची तासिका आहे गोष्ट आणि गाणे। 5 मिनिट आपण मोकळिका म्हणून घेऊ शकतो। गोष्ट, एखादं गाणं तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवू शकता। नंतर पहा, महिना पहिला पुढची तासिका येणार आहे भाषा आणि साक्षरता, तोंडी भाषा, लेखन, वाचन। इथं 35 मिनिटाची तासिका आहे। कानगोष्टी, शब्द, वाक्य, नाव सांगणे स्वतःचे, पुस्तक हाताळणे, नावे सांगणे फळांची, फुलांची, रंगांची, वर्गातील सूचना पट्ट्यांचे वाचन, चित्र वाचन, नाव सांगणे, विशिष्ट जागा सांगून वस्तूंची नावे, वर्गातील सूचना पट्ट्यांचे वाचन,
नाव सांगणे, विशिष्ट जागा सांगून वस्तूंची नावे, वस्तूंच्या नावांचे शब्द कार्ड, चित्रवाचन. नाव सांगणे, विशिष्ट जागा सांगून तेथील वस्तूंची नावे सांगणे, वस्तूंच्या नावांचे शब्द कार्ड, खेळ आणि चित्रवाचन, पूर्वानुभवावर गप्पा. हे घटक दिलेले असताना आपण भाग 1 मधील घटक यामध्ये ॲड करू शकतो. जिथं आता वरच्या तासिकाला जिथं गाणी आणि गोष्ट दिले पहा, इथं तुम्हाला गाणी आणि गोष्ट दिले. मग इतर गाणी गोष्ट घेण्यापेक्षा या ठिकाणी इतर गाणी गोष्ट घेण्यापेक्षा तुम्ही भाग 1 मधील आगोबाई ढगोबाई, बीज ही 2 गाणी तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. कारण सुरुवातीला विद्यार्थ्यांना जर आपण गाण्यातून रमवलं तर विद्यार्थी छान रमतात. म्हणून इथं तुम्ही आगोबाई ढगोबाई आणि बीज हे 2 गाणी तुम्ही घेऊ शकता. आणि जिथं गप्पा मारायच्या आहेत, इथं आपल्याला वरच्या इथं दिले की विद्यार्थ्यांशी गप्पा जेव्हा तुम्ही मारता तेव्हा इतर गोष्टीवर गप्पा न मारता या पाठ्यपुस्तकामध्येच इथं पहा या घटकामध्ये तुम्हाला दिलेलं आहे भाषा. या घटकामध्ये तुम्ही माझे खेळ, माझे मित्र, माझे कुटुंब यापैकी कोणत्याही एखाद्या घटकावर विद्यार्थ्यांशी गप्पा मारू शकता. तर पहा, आपण सुरुवातीच्या या पहिल्या आठवड्यामध्ये आगोबाई ढगोबाई आणि बीज या 2 कविता आणि माझे खेळ हे गप्पाला घ्या. कारण इथं चित्रवाचन आलेलं आहे. हे चित्रवाचन घेताना पाठ्यपुस्तक भाग 1 मधीलच चित्रवाचन जर तुम्ही घेतलात तर तुम्हाला पाठ्यपुस्तक आणि विद्याप्रवेश याचा समन्वय साधण्यास मदत होईल. ओके. त्यानंतरचं आहे मैदानावरील खेळ. तर 30 मिनिटासाठी सरळ रेषेवरून चालणे, लोळणे, रेषावरून चालणे, लोळणे, गमतीचा रस्ता आणि बादली चेंडू फेकणे. याच ठिकाणी तुम्ही आरोग्य, आपला खेळू या घटकावर आधारित आरोग्य हा घटक आहे तो या ठिकाणी तुम्ही ॲड करू शकता. आता पुढे पहा, शेवट आपल्याला निरोप द्यायचा आहे 30 मिनिटासाठी. दिवसभरात आपण काय काय शिकलो, काय काय नाही याचा आढावा तुम्हाला घेता येईल. गाणी, गोष्टी, गप्पा, गोष्ट वाचन घेता येईल. तर अशा पद्धतीने तुम्ही हे ॲड करू शकता. आता प्रश्न राहिला इंग्रजी विषय तुम्ही कधी घेणार. तर पहा, इथं जेव्हा गाणी गोष्टी आले तिथे इंग्रजीच्या राईम्स पण तुम्ही घेऊ शकता. आता इथं मी तुम्हाला 2 सांगितलं होतं, आगोबाई ढगोबाई आणि बीज. तर याच ठिकाणी तुम्ही वेलकम सॉन्ग इथं घेऊ शकता. आणि सुरुवातीला इथं जे स्वागत दिलेलं आहे पहा, इथं जे स्वागत दिलेलं आहे या स्वागतमध्ये तुम्ही ग्रीटिंग्स म्हणजे गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि जिथं चित्रवाचन दिलेलं आहे पायाभूत साक्षरतामध्ये, इथं तुम्ही वेळेचं नियोजन करून लवचिकता ठेवून इंग्लिश वर्ड्स वी नो हा घटक इथं घेऊ शकता. म्हणजे इंग्रजीचे 3 घटक आपल्याला पहिल्या आठवड्यात घ्यायचे आहेत. वेलकम सॉन्ग, ग्रीटिंग्स आणि इंग्लिश वर्ड्स वी नो 3 घटक. गणिताचे 2 घटक मी सांगितलेत, लहान मोठा मागे पुढे. त्यानंतर मराठीचे आपण सांगितलेलं आहे आगोबाई ढगोबाई, बीज आणि चित्रवाचनला माझे खेळ. अशा पद्धतीने तुम्ही पहिला आठवडा विद्याप्रवेश आणि पाठ्यपुस्तक यांचा समन्वय साधून विद्यार्थ्यांना अध्ययन अध्यापन घडवून आणू शकता. ओके, थँक्यू.